खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मागील 2 वर्षांपासून चर्चेत असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीनं मान्यता दिली आहे। येत्या 30 महिन्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना आहेत। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात सूचना दिल्या आहेत। कॉरिडॉर बाधितांनी अजूनही त्यांचा विरोध कायम ठेवला असून भाविकांनी आणि वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मात्र मानले आहेत। पाहूया। पंढरपूर कॉरिडॉरला मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीची मान्यता। मंदिर परिसरातील 15 एकर जागेवर साकारणार कॉरिडॉर। पुढील 50 वर्षांच्या गर्दीचा विचार करून आराखडा तयार। काशी विश्वेश्वराच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉर व्हावा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न आहे। या कॉरिडॉरच्या माध्यमातून मंदिर परिसरात मंदिराच्या दोन्ही बाजूला अंदाजे 60 मीटरवर बांधकामं पाडली जाणार आहे। मंदिर परिसर मोकळा करून तिथे भाविकांना सुखसुविधा दिल्या जाणार आहे। मात्र कॉरिडॉर बांधताना शिखर समितीच्या मंजुरीनंतरही आपला विरोध कायम ठेवला आहे। आम्हाला विश्वासात घेऊन कॉरिडॉर राबवणार असं फक्त सांगितलं होतं, मात्र अद्यापपर्यंत आम्हाला आराखडा देखील मिळाला नाही। आम्हाला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। आपण विश्वासाचा आपण सरकारने गैरफायदा घेऊ नये, लोकांचा अंत बघू नये आणि जे काही विषय आपण असेल आमच्या समोर येऊन मांडावे। आम्ही त्याला असं कुठंही भारतात घडलं नाही। वारकरी संप्रदाय असेल यांनी सुद्धा दुसरा आराखडा प्रति आराखडा आपल्याला देण्यात आला, त्याच्याबाबत आपण काहीतरी चर्चा करा। समोर चर्चा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असं आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो। कॉरिडॉर बाधितांबरोबरच पंढरपूर काँग्रेसनं देखील या प्रकल्पाला विरोध केला आहे। मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेण्याचं आश्वासन देऊन पंढरपूरकरांचा केसानं गळा कापलाय। तुम्ही काय आराखडा राबवणार आहात याची माहिती न देताच थेट 3 महिन्यात आमच्या घरादारावर बुलडोझर चालवणार का असा थेट सवाल काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी केला आहे। एक पंढरपूरकर म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आमची अपेक्षा होती। त्यांनी वारंवार त्यांनी असू द्या उपमुख्यमंत्र्यांनी असू द्या पंढरपूरकरांना शब्द दिला की तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय काही करणार नाही, परंतु प्रत्यक्षात या कॉरिडॉरच्या संदर्भात कुठलाही नकाशा प्रकाशित केलेला नाही, कुठले भूसंपादन होणार आहे त्याचे लाईन आउट दिलेले नाही। पंढरपूरकरांना विश्वासात घेतल्याशिवाय काहीच करणार नाही हा आपला शब्द होता आणि हा शब्द म्हणजे फडणवीस साहेब आपल्यावर आमचा खरा आरोप आहे की आपण आमच्या केसाने गळा कापला। पंढरपूरला एका वर्षात 4 यात्रा भरतात। यामध्ये आषाढी यात्रेला लाखो वारकरी पंढरपुरात येतात। मंदिर परिसरातील रस्ते अरुंद आहे, त्यामुळे भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कॉरिडॉरचं वारकऱ्यांनी स्वागत केलंय। मंदिर परिसर मोकळा करून सुटसुटीत रस्ते, दर्शन रांगेची सुविधा, पार्किंगची सुविधा, स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाविकांनी केली आहे। आयस्पेस जागा थोडी जर असली तर फरक पडतो। आता मुख्यमंत्र्यांनी काल जे कॉरिडॉरला अंतिम मान्यता दिली तर त्याला पाठिंबा आहे का? धन्यवाद मुख्यमंत्र्याचं। झालं तर चांगलंच आहे ना, मोठ्या क्षेत्राच्या ठिकाणी आहे, काशीला झाले, द्वारकेला झाले, तसं हिथंही व्हावं। ही दक्षिण काशी आहे, पंढरपूर भूवैकुंठ आहे, याची सोय व्हावी। सरकारने आता जे इथं काय म्हणजे हे केलंय म्हणजे नियोजन करणं काय करणं चाललंय तरी लाईन मार्ग हा आता खूप म्हणजे एकदम कंट्रेशन झालाय सगळं एकदम म्हणजे खूप अडचण होती तिथे जायला। तेवढी स्थिती तरी दूर करावी चांगली व्यवस्थित। आता हे काय पार्किंग पार्किंग एका साईडला, पुन्हा गाड्या एका साईडला, म्हणजे सगळं हेच चाललंय सगळं तिथे सगळं व्यवस्थित त्यांनी करावं तिथे। पंढरपूर हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। 1 लाख लोकसंख्या असलेल्या गावावर यात्रेच्या काळात लाखो भाविकांचा ताण पडतो, त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना सुलभ सुरक्षित दर्शन मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी कॉरिडॉर राबवण्याचा निर्णय घेतला आहे। कॉरिडॉर बाधितांनी मात्र सामंजस्याची भूमिका घेऊन सरकारशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढावा, तरच पंढरपूर जगाच्या नकाशावर येईल असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।